श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे। पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात। यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे। तर पितृपक्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अमावास्येपर्यंत असेल, म्हणजेच 21 सप्टेंबरला समाप्त होणार आहे। या दिवशी सर्व पितृ अमावास्या असणार आहे। ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे। श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले जाते। पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात। पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते। पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध केले जाते। जर मृत व्यक्तीची मृत्यूची तारीख माहिती नसेल तर अशा परिस्थितीत अमावास्येला म्हणजे सर्व पितृ अमावास्येला श्राद्ध हे केले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार जर पूर्वज आनंदी असतील तर जीवनात समृद्धी आणि संपत्ती येते, पण जर पूर्वज रागावले तर त्या व्यक्तीचे जीवन अडचणींनी भरलेले असते। पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांना तर्पणाचा नियम लागू होत नाही। ज्यांचे पालक जिवंत आहेत त्यांनी दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि त्यांच्या पूर्वजांचे आणि आवडत्या देवतांचे ध्यान करावे। जर आई वडील हयात नसतील किंवा दोघांपैकी एक हयात नसेल तर त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणेकडे तोंड करून तर्पण द्यावे। तर्पण नेहमी पाण्यातून दूध आणि तीळ मिसळून करावे। पितृपक्षात गायीसाठी चारा किंवा अन्न तयार करावं। पहिली भाकरी गायीला खायला द्या। असे केल्याने देवी देवताचा आशीर्वाद मिळतो। शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा खाऊ घातल्याने श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात। पितृपक्षात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून पूर्वजांच्या नावाने दिवा लावावा। असे मानले जाते की पितृपक्षात पूर्वज दक्षिण दिशेकडून पृथ्वीवरील त्यांच्या नातेवाईकांकडे येतात। श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे। इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांना आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते। त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय। पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते, असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथांत आढळून येतो। त्यामुळेच पूर्वजांना प्रसन्न ठेवण्यासाठी, कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहण्यासाठी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने पूजा, सेवा आणि दान हे करायचं आहे। आणि म्हणूनच पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये आपल्याला फक्त एकदाच पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, तर आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत। त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार। तर ती कोणती वस्तू अर्पण करायची, कोणत्या वेळेत अर्पण करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते। यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात। जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात। यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे
पितृदोष, ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात. आणि म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून येणाऱ्या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांकरता दान हे करायचे, तसेच आपल्या पितरांची सेवा आणि पूजा सुद्धा करायची आहे. असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पितृ मृत्यू लोकातून या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत. आणि म्हणूनच पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवा ही करायची आहे. धार्मिक मान्यतानुसार पिंपळाचे झाड भगवान विष्णूंचे दुसरे रूप मानले जाते. या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असे नाव मिळाले. पद्मपुराणात असे सांगितले आहे की जे लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात आणि त्याची प्रदक्षिणा करतात त्यांना खूप दीर्घायुष्य प्राप्त होतं. जे लोक पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करतात त्याची या जगात केलेली सर्व पापं नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. पिंपळाच्या झाडाचं वर्णन त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं निवासस्थान म्हणून केले जाते. भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावर वास करतात असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत जी लोक पिंपळाचं झाड लावतात आणि त्याचे रक्षण करतात, यासोबत श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात, त्या भक्तांना धन, स्वर्ग आणि मोक्ष प्राप्त होतो. याशिवाय पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पूर्वजांचा सुद्धा निवास असतो. आणि म्हणूनच पितृपक्षाच्या या काळामध्ये म्हणजे या 15 दिवसामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवा ही करायची आहे. तर या पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. आता पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला हे जे जल आहे ते आपल्याला पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. एक धारेने आपल्याला जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा. जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करायचा आहे. जर तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही नाव माहिती असेल तर आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये जी पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे. तसेच पितृपक्षाच्या या 15 दिवसामध्ये आपल्याला दररोज संध्याकाळी पिंपळ वृक्षाजवळ एक दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. ही पिंपळ वृक्षाची सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात, कारण असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या काळामध्ये आपले पितृ ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात. आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आणि ही पिंपळाच्या झाडाची पूजा आणि सेवा केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला शक्य असेल पितृपक्षाच्या 15 दिवसांमध्ये दररोज पिंपळ वृक्षाची सेवा आणि पूजा करा. आता नाही शक्य असेल तर किमान एकदा तरी तुम्हाला आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाकडनं ही सेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.